नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सागर इथे मुक्ताला म्हणत असतो, मग हर्षवर्धनने कितीची ऑफर दिली तुम्हाला माझ्या विरोधात जाण्याबद्दल? तर लगेच मुक्ता म्हणते, काय बोलताय तुम्ही? त्यावर लगेच सागर म्हणतो, हो, कितीची डील झाली तुमची? नाही का, आता उद्या कस्टडीसाठी कोर्टात जायचं असेल ना? त्यावर लगेच मुक्ता म्हणते, कसा विचार करता तुम्ही? एक बाबा आहे ना, परंतु तुम्ही कधीच चांगले बाबा होऊ शकत नाही. तुम्हाला माहिती आहे का आतमध्ये काय झालं? मी जेव्हा आतमध्ये सईला घेऊन गेले ना, तेव्हा ती फक्त गेल्यापासून तुमचीच आठवण काढत होती. बाबाला गुड नाईट बोलले नाही, बाबाला बाय बोलले नाही, आणि तुम्हाला काय चालू आहे इथे? तर लगेच हे सर्व ऐकून सागर खूपच इमोशनल होतो. सई त्याची खूपच आठवण काढत असते. मला तुमच्याशी, तुमच्या घराशी, कुणाशीही काही घेणं देणं नाही आहे. परंतु माझं फक्त सईवरती प्रेम आहे आणि तिच्यासाठी मी इथे आलेले आहे. मी काही इथे कोणती डील वगैरे करायला नव्हते आले, असे म्हणून लगेच मुक्ता सागरला खडसावून तिथून निघते. त्यानंतर इकडे घरी माधवीला खूपच वाईट वाटत असते, कारण तिने कोणाला तरी रूममध्ये कोंडलंय. त्यांच्या जीवावरती काही बेतलं नाही आणि लगेच माधवी देवाला नमस्कार करते आणि म्हणते, स्वामी मला माफ करा, माझ्या हातून खूप मोठी चूक घडली, परंतु मी तरी काय करणार? त्यांनी असं माझ्या मुक्ताला बायको बनवलेलं मला बिलकुल आवडलं नाही. तेवढ्यात मिहिका तिथे येते. तर माधवी म्हणते, मिहिका, आता 102 वाले पर्याय असतील ना ग? हे झालं तर नसेल ना? हे सगळं माझ्यामुळे झालंय. तर लगेच मिहिका म्हणते, अगं मावशी, तू रडू नको, ते ठीक आहे. तर इकडे मुक्ता घरी चाललेली असते. तेवढ्यात एक बाईकवाला तिच्या गाडीला घासून जातो, तर त्यामुळे तिच्या गाडीचं टायरला स्क्रॅच पडतात. तर लगेच एक हवालदार तिथे येतात. ते हवालदार मुक्ताला म्हणतात, काय हो, अशी कशी गाडी चालवता? त्यावर मुक्ता म्हणते, अहो, तोच माणूस अचानक माझ्या गाडीच्या मध्ये आला, त्याला मी काय करणार आहे? त्यावर लगेच ते हवालदार म्हणतात, जे काही होतं ते सगळं अचानकच होत असतं. अचानकच माणूस प्रेमात पडतं आणि अचानकच मग ब्रेकअप होतो आणि मग नंतर अचानकच माणूस दारू प्यायला लागतो. लगेच मुक्ता म्हणते, म्हणजे तुम्हाला म्हणायचंय का मी दारू पिऊन गाडी चालवते? तेवढ्यात लगेच तिथे इन्स्पेक्टर साहेब येतात. तर लगेच केळकर म्हणतात, अहो साहेब, त्या दारू पिऊन गाडी चालवतात. त्यावर मुक्ता म्हणते, अहो यांचा काहीतरी गैरसमज झालाय. तेवढ्यात सागर तिथे येतो. हे सगळं काय चालू आहे ती बघत असतो. तर लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही अशी कशी गाडी चालवता? त्यावर लगेच मुक्ता म्हणते, अहो एक माणूस येतो आणि माझ्या गाडीला कट मारून जातो, मग मला अचानक ब्रेक दाबावा लागतो. आणि तुमचा काय गैरसमज झाला की मी दारू पिऊन गाडी चालवते का? तुमच्याबरोबर लेडीज कॉन्स्टेबल नसूनही तुम्ही मला असं थांबवताय. चला पोलीस स्टेशनला, मग दाखवते मी तुम्हाला. तेवढ्यात सागर गाडीतून उतरतो. प्लीज, इथे काय चालू आहे ते मला कळेल का, नेमकं काय झालंय ते? तर मुक्ता ही सागरकडे बघत असते. त्यानंतर इकडे मिहिका माधवीला म्हणत असते, अगं मावशी, काय झालंय, तू एवढी का घाबरलीयेस? माधवी म्हणते, अगं मंजिरीने मला फोन करून सांगितलं की इथे मुक्ताचं आणि सागरचं असं नवरा बायकोचं नाटक चालू आहे. तर ते ऐकल्यानंतर मला खूपच राग आला. मग मी लगेच ते ऐकून खाली येतच होते सागरकडे. तेवढ्यात लगेच इंद्राने मला अडवलं आणि मला म्हणाले, त्या दोघांचं जे काही चालू आहे ते असंच चालू द्या, प्लीज, तुम्ही मध्ये पडू नका. त्याचे क्लायंट आलेले आहेत त्याच्या कामासाठी. तर मला तर खूपच राग आलेला होता. मग मी काय केलं, माझा काही त्यांना मारण्याचा प्लॅन नव्हता. मी फक्त त्यांना घरात कोंडून ठेवलं. परंतु आता नाही, आता मी त्यांना माफी मागायला जाणार आहे. तर मुक्ता म्हणते, मावशी, आता तू तिथे नको जाऊ. तुझ्या वतीने मी त्यांच्याकडे माफी मागेल. ते लोक खूप डेंजर आहे, नको जाऊ तू प्लीज. तर लगेच माधवी म्हणते, स्वामी मला माफ करा, माझ्या हातून खूप मोठी चूक झालेली आहे, परंतु आता मी या चुकीचा पश्चाताप करणार आहे, मी माफी मागणार आहे. मात्र मिहिका म्हणते, मावशी प्लीज ऐक, मी मागेन ना माफी, प्लीज तू नको जाऊ तिथे. त्यानंतर इकडे मुक्ता इन्स्पेक्टर साहेबांना सांगत असते की मी ड्रिंक नाही करत. त्यावर लगेच सागर तिथे येतो आणि म्हणतो, हो बरोबर बोलतायत, त्या ड्रिंक नाही करत. त्यावर सागर म्हणतो, हो पण गाडी कशी चालवतात, त्यांना गाडी चालवता येते की हे नाही माहिती मला. त्यावर लगेच मुक्ता म्हणते, मागच्या वेळेस नाही का तुमची गाडी बंद पडली होती, तुम्ही जशी चालवता तशीच गाडी मी चालवते. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, मॅडम तुम्ही यांच्याबरोबर जा, हे तुमचे शेजारी आहेत ना, मग तुम्ही यांच्याबरोबर सेफ्टीमध्ये घरी जाताल, त्यामुळे जा. तर लगेच सागर म्हणतो, ठीक आहे, त्यांना यायचं असेल माझ्याबरोबर तर मी घेऊन जाऊ शकतो. त्यावर मुक्ता म्हणते, तुम्ही का मध्ये सजेशन देताय, मी तुम्हाला काही विचारलं का? गाडी इथे आहे त्यामुळे मी माझ्या गाडीतच जाईन. तर सागर म्हणतो,
म्हणतो ठीक आहे, तुम्हाला माझी मदत नकोय ना तर नका घेऊ. त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुमच्या दोघांच्या भांडणात आम्हाला मध्ये घेऊ नका. मागच्या वेळेस तुम्ही त्यांच्यावरती कंप्लेंट केली आणि आम्ही त्यांच्या आईवडिलांना घेऊन गेलो आणि त्यानंतर तुम्हीच त्यांना सोडून घेऊन गेलात. त्यामुळे आता आम्ही तुमच्यात पडणार नाही. तर सागर म्हणतो ठीक आहे इन्स्पेक्टर साहेब, ते त्यांच्या समर्थ आहे त्यांच्या गाडीत जायला, मग जाऊ दे त्यांना. तर लगेच सागर त्याच्या गाडीत बसतो आणि घरी जातो. तर मुक्ताही त्याच्या गाडीत बसते. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, जाताय ना तुम्ही व्यवस्थित? तर मुक्ता म्हणते हो. मग आता काय मी जाणारच आहे. तर इथे मुक्ता घरी आलेली असते. तर तिचे बाबा बाहेर भुईमुगाच्या शेंगा खात बसलेले असतात. तर मुक्ता म्हणते, बाबा लहानपणी तुम्ही अशाच भुईमुगाच्या शेंगा मला खायला आणायचे ना, मग मी ओळखून दाखवायचे त्यात किती दाणे आहे ते. तर लगेच मुक्ताचे बाबा म्हणतात, हो, या शेंगांप्रमाणे आपल्याला जर एकमेकांच्या मनात काय आहे हे जर ओळखता आलं असतं तर किती बरं झालं असतं. त्यावर मुक्ता म्हणते, बाबा तुझ्या मनात काय आहे हे मला ओळखण्यासाठी या भुईमुगांच्या शेंगांची गरज नाही. हेच मुक्ता म्हणते, चल बाबा आपण पुन्हा तो खेळ खेळू. तर मुक्ता म्हणते, आता यात 3 दाणे असतील बरं का. तर लगेच मुक्ताचे बाबा म्हणतात, मग हे सगळं माझ्यापर्यंत का पोहोचलं नाही, का तुझ्या मनातलं मला कळत नाही. त्यावर मुक्ता म्हणते, सॉरी बाबा, मी हे सगळं खरं तर तुम्हाला आधी सांगायला हवं होतं, परंतु सगळं घाई गडबडीत झालं त्यामुळे मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही. तर इकडे आता मिहिका ही सागरची माफी मागायला चाललेली असते. तर लगेच तेवढ्यात लक्की तिथे येतो आणि लक्की मिहिकाला थांबवतो. त्यावर मिहिका म्हणते, लक्की तुला माहीत होतं ना यात सगळ्यात मावशीची चूक आहे, मग का तिला माफी मागू नाही दिली? लक्की म्हणतो, अगं मिहिका, मगाशी सागर दादूस आणि मिहीर किती चिडले होते तुला माहिती आहे ना, आणि त्यात तुम्ही दोघींनी एवढी बडबड केली आणि आता वरतून जर तुम्ही जाऊन म्हणाला असता आमची चूक होती तर त्यांना खूपच राग आला असता, आणि तसंही तुला माझं ऐकायचं नसेल तर जाऊन सांग त्यांना. वर मिहिका म्हणते, ठीक आहे मी नाही सांगत कुणाला, परंतु मला मिहीरला माफी मागायची आहे, मी त्याला खूपच बोलले ना. त्यावर लगेच लकी म्हणतो, अगं तू झोपलाय आता आणि तू नंतर माफी मागू शकते, प्लीज आता सर्वजण झोपले, तू नको मागू आता माफी. तर लगेच लकी मिहिकाला तिथून घरी पाठवतो आणि मनाशीच म्हणतो, मिहीर तुझ्यामुळे माझ्या दादूसनी मला मारलं होतं ना, आता बघ मिहिकाला मी तुझ्याजवळ कधीच येऊ देणार नाही आणि ती तुला कधीही सॉरी म्हणणार नाही. तर इकडे मुक्ताचे बाबा मुक्ताला म्हणत असतात, मुक्ता तू एवढी सॅड का आहे? त्यावर मुक्ता म्हणते, बाबा तू माझा हिरो आहे, तुला माझ्याबद्दल सगळं काही माहिती आहे, परंतु सईचं तसं नाहीये रे. तिच्या बाबाला तिच्याबद्दल काहीच माहीत नाही. आम्ही जेव्हा मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलो होतो ना, तेव्हा तिचा बाबा तिच्यासाठी छोटे मोठे फ्रॉक घेऊन यायचा, बॅग्स घेऊन यायचा, परंतु त्याला तिचं माप वगैरे असं काहीच माहिती नाहीये रे. सई खूप आनंदात होती आणि ज्यावेळेस मला कळले की सागरला माझी मदत हवी आहे, त्याचे क्लायंट आलेले आहे आणि जर मी त्याला अशी मदत केली नसते तर सगळा राग त्याने सईवरती काढला असता, म्हणून मी हे सगळं सईसाठी केलं रे बाबा. अरे या बाबा, माझ्यामुळे तुम्हाला खूपच मनस्ताप झाला ना, हो की नाही? त्यावर लगेच मुक्ताचे बाबा म्हणतात, नाही मुक्ता, तू कधीही आम्हाला मनस्ताप देऊ शकत नाही, तू तशी मुलगीच नाही, तुझ्याकडून काही चूक झाली नाही हे आता आम्हाला कळलंय ना, मग बाद झाले, आता सॉरी म्हणायचं नाही. तर लगेच मुक्ताचे बाबा मुक्ताला मिठी मारतात. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये हा मिहीरला खूपच मारत असतो. तेवढ्यात लगेच सोसायटीतील सर्व लोक तिथे आलेले असतात. त्यावर लगेच मयुरेश म्हणतो, याने काय केलं आहे माहिती आहे का, एक व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. तेवढ्यात लगेच मुक्ताही तिथे येते आणि तीही मिहीरला खूप मारत असते. तर लगेच सागर तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं? तर मुक्ता म्हणते, याने एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल केलाय. त्यावर सागर म्हणतो, नाही मिहीर असं कधीही करू शकत नाही. तर लगेच मुक्ता म्हणते, काय तू असं म्हणतोय? आता बघच सईची कस्टडी तुला कोर्टात मिळते की नाही ते बघच. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल